हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? मी पण एकदम ठीक आहे. तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अजून एकदा खूप स्वागत आहे. तर आजच्या सकाळची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. देव पूजून त्यांनी सगळं घेतलेलं ते संकष्टी होतं. व्लॉग थोडा यायला लेट झाला कारण एडिटिंग नव्हतं केलं त्यामुळे. आणि इकडे बघा सकाळची पूजा त्यांनी आवरून आम्ही इकडे ना पाठीमागचं सगळं साफ करत होतं. कारण पावसाळा सुरू झाल्यामुळं सगळे थोडेफार घरापुरते भाजी त्यांनी घालायचे तर मी साफ करत होतो. आणि त्याच्यानंतर ना इकडे आम्ही पपईमध्ये मिरचीची झाडं लावलेले होते थोडेसे. आणि त्या मिरच्यांना थोडंसं कीड लागू नये म्हणून खत घालत होतो आम्ही. तर हे असं छोटे छोटे होते ना, तर त्याला आळी करून घेत होते. हे पूर्ण असं सगळे आळी करून घेत होते. मी आणि माझे पप्पा दोघं आळी करून घेत होते. तर हे बघा असे पूर्ण असे एका कडेने अशी आळी करून घेत होते आम्ही. तर पूर्ण याच्या सगळ्या आळी करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना खत घातलं. कोणतं खत होतं माहीत नाही, पप्पांनी घातले तिथं खत. हे बघा पप्पा आणि आमचे पप्पा इकडे करत होते आणि मी पण करत होतो. तर ह्याच्यानंतर पूर्ण झाल्यावर हे गोमूत्र आहे, इतकं घाण वास यायला लागलं ना. खूप दिवसापासून ते ठेवलेले आहे ड्रममध्ये साठवून. तर ते खूप घाण वास होतं, कसं तरी काढून घेतलं. आणि हे बघा पप्पांनी खत घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडं थोडं करून त्याचे गोमूत्र मी त्याला घालत होतं, जेणेकरून कीड लागू नये आणि मिरची झाडे चांगली यावे. तर आमच्यापुरतं तेवढं थोडंसं पिठलं केलं. तर त्याच्यानंतर पप्पाला जेवण देऊन आम्ही सगळी पण त्याच्यानंतर आमच्या सर्वांसाठी मी खिचडी बनवलेली होती. इकडे बघा खिचडी, तर संकष्टी तेव्हा खिचडी बनवलेली, तर ते आम्ही सगळेजण खिचडी खाल्लो. आणि त्याच्यानंतर परत आणि हे बघा हे जे रिकामं ड्रम होतं ना, त्याच्यामध्ये अर्धा झालेलं ते ड्रम, त्याच्यानंतर पूर्ण पाणी भरून ठेवलं. आणि हे बघा जे इकडे फुलाची झाडं होती ना, सगळी फुलाची झाडं काढून तिथं पाणी टाकून ते जमीन पूर्ण असं नीट करून घेतली. आणि इकडे बघा माझा पाय पाण्यात गेला. तर पाण्यात गेला. त्याच्यानंतर काढून इकडे थोडेसे भाजी त्यांनी लावणार आहे, इकडे मूग घालणार आहे मम्मी. त्याच्यानंतर हे सगळं साफ करून घेतलं. तर खूप चांगलं वाटतं रानात राहणं. हे जीवन जगायचं म्हणजे अतिशय भारी वाटतं. आणि हे बघा इकडे हा आमच्या सीझनचा सगळ्यात लास्ट आंबा होता, तर ते इकडे मी आणि माझी बहीण खात होतो. थँक्यू सो मच.